स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. एक नवीन जी-आर तुम्ही या 2-3 दिवसामध्ये बघितलं असेल किंवा कित्येक मुलांना माहितीही नसेल की या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये काही ना काही सीट्स वाढलेले आहेत, काही इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढलेले आहेत आणि काही ब्रांचेस सुद्धा वाढलेले आहेत. मग आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं की याचा कट ऑफवर काय इफेक्ट होणार आहे, नेमकं तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि नेमकं या सगळ्या गोष्टींकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे. जरी सीट्स वाढल्या असल्या तरी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या त्याच्यावर इफेक्ट करणार आहेत. त्या पण पूर्ण गोष्टी, हा पूर्ण टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काही मुलांना कोडिंग कोर्समध्ये पेमेंटचा इश्यू येतो की पेमेंट केलंय बट ज्यांना कोर्सचा ऍक्सेस मिळत नाहीये. काही 1-2 मुलं आहेत ज्यांना असा इश्यू आलेला आहे आणि त्यांना मला कनेक्ट करण्यामध्ये अडचण येते. तर प्लीज या ईमेल आयडीवर तुम्ही मला ईमेल टाका, तुमचा ॲपचा रजिस्टर्ड नंबर आणि तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका. टीम तुम्हाला लवकरात लवकर ऍक्सेस मिळवून देण्यामध्ये प्रयत्न करेल. कधी कधी काय होतं की पेमेंट इश्यू होतो कारण बँक रिलेटेड इश्यू असतो, कधी बँककडून पेमेंट आलेलं नसतं ॲपला, त्याच्यामुळे तो इश्यू होतो. बट तो 24-48 आवर्समध्ये तसा ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतो. बट स्टील तुम्ही काय करू शकता, या ईमेल आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता. आय नो हे काहीतरी विचित्र एवढा मोठा ईमेल आयडी काही नाहीये. connectwithyasharadhya@gmail.com आहे. connectwithyasharadhya@gmail.com. ओके, सो आजचा आपला जो मेन टॉपिक आहे त्याकडे म्हणण्याआधी मी नक्की सांगेन, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असाच लेजिट कंटेंट तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन तुमचे होऊपर्यंत या चॅनलवर मिळत राहणार आहे. तर तुम्हाला मी जी-आर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेलच किंवा तुम्ही आतापर्यंत बघितलं असणारच आहे. तुम्ही नक्की ऐकलं असेल की काय होतंय की आता नवीन नवीन कॉलेजेस येत आहेत, नवीन नवीन ब्रांचेस येत आहेत किंवा प्रकार काय असतो समजून घ्या. सगळ्यात पहिले काय करू शकतो कॉलेज, की त्यांच्याकडे ज्या कॉलेजची ब्रांच आहे, समजा कॉम्प्युटर सायन्स आहे, त्यांच्याकडे आधी 120 जागा होत्या. ते काय म्हणू शकतं गव्हर्नमेंटला की आम्हाला 120च्या जागी 180 करून द्या, ठीक आहे. किंवा कॉम्प्युटर सायन्स इन डेटा सायन्स त्यांना हवंय, समजा कॉम्प्युटर सायन्स इन ब्रॅकेट डेटा सायन्स हवंय, तर ते काय करू शकतो, स्वतःच्या कॉलेजमध्ये एक नवीन ब्रांच उभी करू शकतात. मग तुम्हाला असं वाटत असेल की या वर्षीच झालंय, काहीतरी सरप्राईज आहे, अशातला काही भाग नाही. दरवर्षी म्हणजे लक्षात घ्या, आधी मेकॅनिकलच्या 280 जागा असायच्या आणि कॉम्प्युटरच्या 60 वगैरेच असायच्या. पण या 3-4 वर्षामध्ये खूपच डिमांड वाढल्यामुळे ऑलरेडी सगळ्या कॉलेजेसने त्यांची मॅक्झिमम लिमिट रीच केली आहे. मॅक्झिमम एका ब्रांचचे 280 पर्यंत जागा असू शकतात. मग त्याला काय केलं, कॉम्प्युटर सायन्सला 280ची लिमिट होती म्हणून त्याला काय केलं, कॉम्प्युटर सायन्स इन डेटा सायन्स केलं. मग नवीन 280 उभे केले. मग त्याला अजून काय केलं, कॉम्प्युटर सायन्स इन AI केलं. मग अजून वेगळे 280 उभे केले. बट शेवटी काय, कॉम्प्युटर सायन्सच आहे, सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. बट एक नवीन त्यांनी ह्याच्यातला लूप होल फाउंड केलेला आहे. गव्हर्नमेंट किंवा AICTE काय म्हणतं की एका ब्रांचची तुमच्याकडे एवढीच मुलं असू शकतात. मग ते काय म्हणतात, हो आमच्याकडे कॉम्प्युटर सायन्सची एवढीच आहेत, कॉम्प्युटर सायन्स इन AIMLची एवढी आहेत. ओके, मग त्याच्यामुळे त्यातला एक तो लूप होल आहे किंवा गव्हर्नमेंटलाही हे माहिती आहे. बट काय सध्या डिमांड एवढी आहे, कॉलेजेस चालवायचे आहेत त्यांना, तर जे डिमांडिंग आहे ते त्यांच्या सीट्स वाढवत आहेत. मग एक पहिला पॉईंट काय लक्षात यायचं की या वर्षी झाल्या याच्यातला भाग नाहीये. गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल, फक्त काय झालं यावेळेस सर्क्युलर व्हायरल झाले कारण SCBCच्या वगैरे याच्यामध्ये लोक कंटिन्युअस जी-आर्स बघवत होती, वाचत होती, त्याच्यामुळे तेही जी-आर व्हायरल झालाय. बट दरवर्षी काही ना काही ज्या सीट्स असतात त्या वाढत असतात. गेल्या म्हणजे जर तुम्ही 2020चा विचार केला तर 98,000 जागा होत्या, त्याच्या 1,10,000च्या आसपास जागा होत्या. त्या आता गेल्या वर्षीपर्यंत 1,40,000 ऑलमोस्ट झालेल्या आहेत आणि आता अजून वाढत मे बी या वर्षीपर्यंत 1,45,000 वगैरे तुमच्या इंजिनिअरिंगच्या जागा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. ओके, मग याचा इम्पॅक्ट काय पडणार आहे, पर्सेंटाईलवर काय इम्पॅक्ट पडणार आहे, पहिले थोडंसं समजून घेऊया. पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय. पर्सेंटाईलचा अर्थ पर्सेंटेज नसतं. पर्सेंटाईल म्हणजे काय, तुमचं जर पर्सेंटाईल समजा 90 आहे, 90 पर्सेंटाईल म्हणजे काय, जर 100 मुलं आहेत तर तुमचा जो रँक येतो तो 90वा आहे. ओके, किंवा तुम्ही टॉप 10 मध्ये येता, तुमच्या पुढे तुमचा 90 आहे म्हणजे तुमच्या पुढे 10 मुलं आहेत, किंवा तुम्ही 89 मुलांना मागे टाकलेले आहे, ठीक आहे. बट हे कधी 100 असल्यावर. लक्षात घ्या, गेल्या वर्षी एका पर्सेंटाईलला ऑलमोस्ट 2,500 मुलं होती. म्हणजे 99 पर्सेंटाईलचीच महाराष्ट्रामध्ये 2,500 मुलं होती. त्याच्यानंतर 98 पर्सेंटाईलची 2,500 मुलं होती. सो प्रत्येक पर्सेंटाईल मागं 2,500 मुलं होती. आणि जेव्हा तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन कराल तर माझे टोटल रजिस्ट्रेशन किंवा टोटल जे सगळं होतं ते ऑलमोस्ट 2,50,000 वगैरे असं तुम्ही करू शकता, कारण एका पर्सेंटाईलला 2,500 रँक गेल्या वर्षी येत होती. आता याचा तो थोडासा जर तुम्ही इतिहास बघितला तर आधीच्या याच्यामध्ये एका पर्सेंटाईलला ऑलमोस्ट 2200 ते 2100 रँक यायची आणि त्याच्या आधी थोडंसं जाल गेला तर 1500 रँक यायचे. मग इन्फ्लेशन झालं कशामुळे, डे बाय डे CET वाढते, डे बाय डे मुलांना इंजिनिअरिंग करायचे,
प्लस नक्कीच अजून एक गोष्ट महत्वाची काय की डे बाय डे कॉम्पिटिशन सुद्धा वाढत जाते. सो एक म्हणजे जर आधी तुम्ही बघितलं तर मुलं 90,000 ते 80,000च असायची सीईटीची एक्झाम देणारी. आता काय झालंय, 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000, आता यावेळेस अजून रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत. सो गेल्या वर्षीचे समजा तुमचे 99% आणि तुमचे या वर्षीचे 99% याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. मे बी गेल्या वेळेस मला त्याच पर्सेंटेजवर एखादं कॉलेज मिळू शकतं, बट या वर्षी तुम्हाला त्याच पर्सेंटेजवर एखादं स्पेसिफिक तेच कॉलेज जे गेल्या वेळेस त्या मुलाला मिळाले ते मिळणार नाही. कारण गेल्या वेळेस 99% समजा 2,000 मुलं होती, यावेळेस 2,500 असतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये 3,000 असतील, तर नक्कीच फरक पडणार आहे. सो हे पॉईंट एक लक्षात ठेवा. म्हणून मी त्याच्यावरून तुम्हाला एक्सप्लेन करतो की या ज्या नवीन सीट्स येणार त्याचा इफेक्ट काय काय होणार आहे, गोष्टी काय काय होणार. सगळ्यात पहिले समजून घ्या सीट्स वाढल्यात कुठे. ठीक आहे, याच्या नवीन सीट्स आल्या ते आल्यात कुठे, काय नेमकं झालंय. कॉलेजेसनी काय केलंय, डिमांड केल्यात की बऱ्यापैकी कॉम्प्युटर, IT, AI याच्यात सीट्स त्यांनी वाढवल्यात. कोणी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल उलट त्या कमी केल्यात. कोणीही सगळ्यांनी जे काय केलेलं आहे टेकचे सीट्स वाढवले आहेत. मग या ज्या टेकच्या सीट्स आहेत या किती कॉलेजेसनी वाढवल्या आहेत, तर जर तुम्ही नीट कन्सिडर केलं तर जे टॉप 10 किंवा टॉप 15, टॉप 20 कॉलेजेस आहेत जिथे ऍक्च्युली मुलांना जायचंय, त्यांनी ऑलरेडी गेल्या वर्षी स्वतःची लिमिट जी काय आहे, जेवढं काही त्यांना सीट्स वाढवता येऊ शकत होत्या त्या ऑलरेडी वाढवलेल्या होत्या. असे खूप कमी कॉलेज होते की ज्यांच्याकडे बिल्डिंग्स अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, त्यांनी स्वतःचे जे सीट्स आहेत त्या वाढवल्या नव्हत्या. बट यावेळेस काय की काही कॉलेजेस आहेत ज्यांनी स्वतःच्या सीट्स वाढवलेल्या आहेत. आणि जर तुम्ही ते टॉप 20च्या हिशोबाने बघाल तर ते ऑलमोस्ट एक 500 ते 1000च्या वर सीट्स वाढलेल्या नाहीयेत. असा काही खूप मोठा नंबर आहे. तुम्हाला आता वाटेल 1000 सीट्स, पण एक गोष्ट समजून घ्या, 99% 2,500 मुलं आहेत. गेल्या वर्षी होती, या वर्षी 3,000च्या वर असतील. सो 2,500 मुलं ही 99% आहेत, समजून घ्या. सो 1000 सीट्स वाढल्याने काही इफेक्ट होणार आहे तुम्हाला माहिती. सो सगळ्यात पहिलं काय की नवीन सीट्स वाढल्यात त्या फक्त टेक ब्रांचेसच्या वाढल्यात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला कोणती कॉलेज पाहिजे, समजा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 5-6 हजार जागा वाढल्या असतील, ठीक आहे, बट आपल्याला इम्पॅक्ट कोणता आहे, आपल्याला टॉप 20 कॉलेजशी मतलब आहे. तर तिथे किती वाढलेत हे महत्वाचं आहे. खाली वाढून किती वाढून आपण तिथे जाणारच नाही. किंवा समजा नागपूरला वाढलंय किंवा जे नागपूरचा मुलगा नाही त्याला काय, बट जे ओव्हरऑल पुणे किंवा मुंबई त्यातले जे टॉप 20 कॉलेज आहेत त्याच्यामध्ये 1000 ते 1,500च्या वर, तसं मी 1000 खूप मॅक्सिमम म्हणतोय. एका कॉलेजने जागा किती वाढवू शकतो, एखादं कॉलेज 100-200. सो असे 4-5 कॉलेज आहेत जे टॉप 20 मधलेत आणि ज्यांनी जागा वाढवल्यात. सो ओव्हरऑल तुम्ही बघितलं, कारण लक्षात घ्या सरदार पटेलच्या मॅक्सिमम त्यांनी ऑलरेडी केलेले आहेत, PICTने केलेले आहेत. अशा भरपूर कॉलेजेस आहेत ज्यांनी स्वतःच्या ऑलरेडी गेल्याच वर्षीपर्यंत मॅक्सिमम लिमिट वाढवलेली होती. आता अजून बरेचसे 2-4 कॉलेज होते ज्यांची अजून थोडीशी पॉसिबिलिटी होती ते वाढवतील, त्यांनी पण आता स्वतःच्या सीट्स वाढवून घेतल्यात. मॅक्सिमम ब्रांचेस त्यांनी ट्राय केलेत, कारण एक वाढवताना लॅबोरेटरीज लागतात, जागा लागते, सगळ्या गोष्टी लागतात. सीट्स वाढवायच्या म्हणून वाढवता येत नसतात. त्यामुळे ओव्हरऑल बघितलं तर पुण्याचा विचार केला तर 1000 सीट जास्तीत जास्त वाढल्या असणार आहेत. त्याचा कट ऑफवर कसा इम्पॅक्ट होणार आहे तुम्ही थोडासा विचार करा. ठीक आहे, सो न्यू सीट्स नक्कीच वाढल्यात. टाईप ऑफ कॉलेजेस, चांगल्या कॉलेजमध्ये खूप कमी सीट्स वाढल्यात. ठीक आहे, जे टॉप 20, टॉप 25 कॉलेजेस त्याच्यामध्ये काही एवढ्या जागा वाढलेल्या नाहीत. खाली खाली खूप जागा वाढल्या. सिद्धांत कॉलेजला एवढ्या मोठ्या जागा वाढल्या, पण ते सिद्धांत कॉलेज उपयोगाचंच नाही. समजलं, जे टॉप कॉलेजेस आहेत तिथे काही फार मोठा फरक पडलेला नाही. 1000 ऐकायला खूप छान आहे. आता एक त्याचा निगेटिव्ह पॉईंट पण बघूया. तुम्हाला माहिती आहे रामदेव बाबा नागपूरचं ज्याच्यामध्ये 500 ते 800 जागा होत्या ते आता युनिव्हर्सिटी झालेले. म्हणजे लक्षात घ्या, जरी जागा एका साईडने दिसत असेल वाढल्यात तरी काही जागा कमी झाल्यात. DY पाटील मॅनेजमेंट अँड रिसर्च 560चं इंटेक होतं तिथलं, ते कॉलेज आता युनिव्हर्सिटी अंडर गेलेले. अजून बरेचसे कॉलेजेस आहेत, अजून ऑफिशियल अपडेट आलेले नाही की जो युनिव्हर्सिटी अंडर गेले. JSPMचं मे बी एखादं कॉलेज सुद्धा युनिव्हर्सिटी अंडर जाणार आहे. रायसोनीचं पण एक कॉलेज युनिव्हर्सिटी अंडर गेलेलं आहे. म्हणजे काय, दिसायला सीट्स वाढत आहेत पण सीट्स कमी सुद्धा झालेल्या आहेत. लक्षात घ्या, रामदेव बाबा त्याच्या सगळ्या सीट्स आता कमीच झाल्यात, कॅपराऊंडच्या बाहेर गेलेल्या आहेत. मुंबईचे पण बरेचसे कॉलेजेस जे आता कॅपराऊंडच्या बाहेर जात आहेत. किंवा पुण्याचं पण DY पाटील मॅनेजमेंट अँड रिसर्च चांगलं इन्स्टिट्यूट होतं, 650-700 जागा त्याच्यामध्ये होत्या. त्या सगळ्याच्या सगळ्या जागा आता ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ते गेलेले आहे. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ते गेल्यामुळे त्याच्या पण जागा या आता प्रायव्हेट होणार आहेत, किंवा त्याच्या पण ज्या जागा आहेत त्या सगळ्या बाहेर जात आहेत कॅपराऊंडमध्ये. म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला, जर 1000 जागा वाढल्या आहेत तर 1000 कमी सुद्धा झाल्यात. सो सगळ्यात पहिला पॉईंट काय, इक्वल अप झालंय. दुसरी गोष्ट म्हणजे डिमांड. समजून घ्या, ज्या जागा वाढल्यात त्या ऑफकोर्स टेक ब्रांचच्या वाढल्यात, मी जसं पहिल्यांदा सांगितलं त्याची डिमांड आहेच. लक्षात घ्या, त्याची काही डिमांड कमी नाही झाली आहे. त्याच्यामुळे जरी 500-1000 जागा वाढल्या, पुन्हा त्याच्यामध्ये रिझर्वेशन कन्सिडर केलं तरी सुद्धा आणि कमी झालेल्या जागा पकडल्या तर त्याच्या त्या डिमांडिंग ब्रांचेस आहेत. त्याच्यामुळे फार काही कट ऑफवर इफेक्ट व्हायचा त्याचा काही इश्यूज नाही. पॉईंटमध्ये होणार होता, जरी झाला असता तर तो पॉईंटमध्ये झाला असता, बट त्याला इक्वल अप कोण करतंय, कमी झालेल्या जागा.
ज्या मुलांना नागपूर मिळत होतं, रामदेव ते घ्यायची टॉप पर्सेंटाईलची मुलं. आता ते काय म्हणणार, नाही मी पुण्यात येतो. करेक्ट. ज्या मुलांना डी वाय पाटील मॅनेजमेंट अँड रिसर्च 90 अँड अबोवच्या मुलांना मिळायचं, त्यांना काय करायला लागणार, आता दुसरे कॉलेजेस बघायला लागणार जे ते 650 जागा होते. सो ओव्हरऑल बघता ते इक्वलच झालंय. त्याच्यानंतर अजून डेप्थमध्ये जाऊया की नवीन मी जसं सांगितलं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज झाल्यात, नागपूरचं असेल किंवा डी वाय पाटीलचं असेल. आणि न्यू स्टुडंट्स गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी 30 ते 40 हजार नवीन मुलांनी सीईटी दिलेली आहे. म्हणजे जो गेल्या वेळेसचा रजिस्ट्रेशन काउंट होता त्याच्यापेक्षा खूप जास्त मुलांनी यावेळेस ऑलरेडी सीईटी दिलेली आहे. त्याच्यामुळे जरी जागा 1000ने वाढल्या तर यावेळेस कॉम्पिटिशन 25,000ने वाढली. गेल्या समजा 1 लाख मुलं होती, त्यावेळेस 1,25,000 मुलं आहेत. जागा 1000ने वाढल्यात पण 1,25,000 मुलं पण वाढली आहेत ना. त्याच्यामुळे गेल्या वेळेस एका पर्सेंटाईलला समजा 2,500 मुलं होती, 2500 स्टुडंट्स होती, तर यावेळेस मात्र एका पर्सेंटाईलला माझा अंदाज आहे की 2800 मुलं असतील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, काहीही तुम्ही काय होतं माहिती का, कन्फ्युजन क्रिएट झालंय. मुलांना वाटतंय जागा वाटतंय, मला सगळ्यांचे कॉल जातात आता जागा वाढल्यात तर काही अडचण नाही, आम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा मिळणार आहे, किंवा मला या गेल्या वेळेस 96 कट ऑफ होता आणि मला 95 आहे तर थोडासा कमी कट ऑफ होऊन मला 100% लागणार आहे. नाही बाळांनो, या भ्रमातून बाहेर या. जर तुम्ही असं केलं की नाही दादा 95चा कट ऑफ आहे, मला 94 आहे, मिळून जाईल कारण जागा वाढल्या किंवा अशा काहीतरी न्यूज बघून जर तुम्ही ठरवलं की नाही जागा वाढतायत, तर मात्र तुमचं नुकसान होणार आहे. कारण तुम्ही खाली लिस्ट जास्त टाकणार नाही, नक्कीच तुमचं नुकसान होणार आहे आणि नक्कीच इन्फ्लेशन होणार आहे, कट ऑफ वाढणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, तुमच्या पर्सेंटाईलच्या 4-5 पर्सेंटाईल तरी मिनिमम खाली जा. 90 अँड अबोवच्या मुलांनी सुद्धा, 80च्या अबोव मुलांनी आणि ज्यांनी 80 अँड बिलो आहेत तुम्ही 10 पर्सेंटाईल खालचा विचार करा. कारण कट ऑफ हे खूप पटकन वाढत असतात, खाली खाली इन्फ्लेशन खूप फास्ट होत असतं. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टींचा विचार करा. गेल्या वेळेसचे 98 पर्सेंटाईल म्हणजे या वेळेसचे 98 पर्सेंटाईल अशातला भाग नाहीये. फॉर एक्झाम्पल सांगू, तुम्ही 2019चे कट ऑफ जाऊन बघा. गेल्या तेव्हा 99.5 ला सीओईपी मिळायचं, 99.6 ला सीओईपी मिळायचं. आता 99.8 ला सुद्धा सीओईपी मिळेल का नाही याची गॅरंटी नाहीये, कारण ते इन्फ्लेशन झालेलं आहे. मग एखाद्या मुलाला तेव्हा 99.5 होते आणि यावेळेस त्याला 99.5, त्याला तेव्हा सीओईपी मिळायचं, त्यावेळेस त्याला पीआयसीटी मिळतं का नाही याची गॅरंटी नाहीये. ठीक आहे. सो पर्सेंटाईल दरवेळेस इक्वल अप होत नसतं, नक्कीच थोडंसं इन्फ्लेशन त्याच्यामध्ये होत असतं. आणि अशा न्यूज आल्या की दादा की न्यू कॉलेजेस आले, ते दरवर्षी होतं, लक्षात घ्या. उलट्या यावेळेस मी म्हणेन कमी जागा वाढल्यात. तुम्ही 2020-2021चा रेकॉर्ड बघा, 15-15 हजार जागा महाराष्ट्रामध्ये वाढल्या होत्या. त्याच्याने काही झालं नाही, ते इक्वल अप झालं कारण सगळे डिमांडिंग ब्रांचेस आहेत, प्रत्येकाला त्या ब्रांचेस पाहिजेत, त्यामुळे कट ऑफ कमी होणार नाही. ही गोष्ट मनात ठेवा आणि लिस्ट बनवताना हा पॉइंट विचार करा. हा व्हिडिओ मी का बनवला, लेंदी झाला असेल आय नो, पण हा व्हिडिओ का बनवला, कित्येक मुलं कन्फ्युजन मध्ये की दादा मागचं कट ऑफ बघतायत, मॅच करतायत, मिळून जात आहे. असं होणार नाहीये. 2-3 पर्सेंटाईल खाली विचार करायला लागेल. हे नाही मिळत तर काय याचाही विचार करायला लागेल, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाहीये. सो आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.